नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमचं महाज्योतीतर्फे स्वागत करते आणि आजच्या या भागामध्ये आपण बघूया संख्या व संख्यांचे प्रकार। तर बघा, संख्या, जसं संख्या म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काही संख्या तरंगायला लागतात, कारण संख्येपासून पूर्ण आपले काम होत असते। जसं सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण संख्येच्या सानिध्यात असतो। संख्या म्हणजेच काय मित्रांनो, तर नंबर। तर तुम्हाला 0 ते 9 या संख्या माहितीच आहे। जनरली 0 चा वापर आपण संख्येची सुरुवातीपासून करत असतो, परंतु व्यवहारामध्ये 1 to 9 या संख्येचा वापर करून आपण आपले जे दैनंदिन कामे आहे किंवा संख्या आहे, फॉर एक्झाम्पल कसं, तर समजा घड्याळात किती वाजले, आपला अकाउंट नंबर, आपला आधार कार्ड नंबर, ह्या सर्व ज्या गोष्टी आहे आपल्या दैनंदिन जीवनातील, तर या सर्व संख्येशी निगडित आहे। तर आज आपण या ठिकाणी संख्या व संख्याचे प्रकार गणितीय दृष्टिकोनातून काय आहेत, तर या ठिकाणी ते आपण समजावून घेणार आहोत। ओके, नेक्स्ट। तर बघा, या ठिकाणी संख्यांचे काही मुख्य आणि उपप्रकार आपण या ठिकाणी दिलेले आहेत। तर बघा, मुख्य प्रकारामध्ये तुम्हाला नैसर्गिक संख्या, ज्यालाच इंग्रजीमध्ये नॅचरल नंबर्स असे म्हटले जाते, ठीक आहे। त्यानंतर मूळ संख्या, ज्यालाच आपण इंग्रजीमध्ये प्राइम नंबर असं म्हणतो। त्यानंतर समसंख्या म्हणजेच इव्हन नंबर। देन विषम संख्या, त्यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात ऑड नंबर। त्यानंतर त्रिकोणी संख्या, तर यालाच ट्रायंग्युलर नंबर असं म्हटलं जातं। त्यानंतर आहे पूर्णांक संख्या, ज्यालाच आपण इंग्रजीमध्ये इंटिजर्स असं म्हणतो। त्यानंतर अपूर्णांक संख्या म्हणजे फ्रॅक्शनल ज्याला म्हटलं जातं, म्हणजे तो काय झाला, अपूर्णांक। आता तुमच्या डोक्यात आलं असेल की मॅडम मुख्य आणि उपप्रकार काय आहे, तर असं काहीच नाही, हे सगळे आपल्याला अभ्यासाला आहे। फक्त परीक्षेमध्ये जे आपल्याला उदाहरण सोडवायला देतात, त्याच्यामध्ये नैसर्गिक, मूळ, सम, विषम, त्रिकोणी, पूर्णांक आणि अपूर्णांक या संख्यावर आधारित असलेले उदाहरणे आपल्याला परीक्षेमध्ये सोडवायला असतात, म्हणून मी याला मुख्य प्रकार असं नाव दिलेलं आहे। म्हणजे या प्रकारावरती आणि याच्याशी रिलेटेड असलेल्या उदाहरणावरती आपण जास्त फोकस करणार आहोत आणि त्याच्यावर आधारित गणित आपण सोडवणार देखील आहोत। त्यानंतर संख्येचे जे मी उपप्रकार सांगितले, पहिल्यांदा आहे पूर्ण संख्या, जिलाच इंग्रजीमध्ये होल नंबर असं म्हटलं जातं। त्यानंतर परिमेय संख्या, ज्यालाच रॅशनल नंबर। त्यानंतर अपरिमेय संख्या म्हणजेच इरॅशनल नंबर। त्यानंतर नेक्स्ट आहे वास्तव संख्या, ज्यालाच आपण म्हणतो रियल नंबर। त्यानंतर अवास्तव संख्या, अवास्तवलाच इंग्रजीमध्ये इमॅजिनरी, म्हणजे काल्पनिक असलेली काय आहे ती संख्या, तर ते देखील आपण त्याला म्हणत असतो। त्यानंतर विरुद्ध संख्या म्हणजेच काय, तर अपोजिट नंबर्स, एकमेकाच्या विरुद्ध। तर आता या पूर्ण संख्याविषयी मी तुम्हाला डिटेल माहिती आपल्या नेक्स्ट स्लाइड मध्ये देणार आहे। तर बघूया आपण त्यांची एक्झाम्पल्स आणि उदाहरणे। तर बघा, सर्वप्रथम या ठिकाणी आहे नॅचरल नंबर्स म्हणजेच नैसर्गिक संख्या। तर बघा, या ठिकाणी काय लिहिलेलं आपण, ज्या संख्यांचा वापर आपण व्यवहारात करतो त्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात। म्हणजेच काय, तर 1 पासून ते अनंत संख्येपर्यंत या सर्व संख्या नैसर्गिक संख्या असेही म्हणतात। यांनाच मोद संख्या, म्हणजे जे आपण व्यवहारामध्ये जे आपण देवाणघेवाण करतो संख्येच्या माध्यमातून, म्हणून त्यांना मोद संख्या असंही म्हटलं जातं। मोद संख्या, नैसर्गिक संख्या या इंग्रजी भाषेतील कॅपिटल एन या अक्षराने दर्शवितात। ओके, तर या ठिकाणी नैसर्गिक संख्याचा संच तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की नैसर्गिक संख्यांचा संच हा
n अक्षराने दर्शवतात आणि तो सुरू होतो 1 2 3 4. तर असं डॅश डॅश करत आपल्याला या ठिकाणी इन्फिनिटी मिळत असते आणि तो संच अशा पद्धतीने तिथे पूर्ण होतो. तर या ठिकाणी आपण काही मोठी संख्या सुद्धा घेतलेली आहे, जसं 36 785 ही संख्या, त्यानंतर 9,99,999. तर या सर्व संख्या अनंतापर्यंत या नैसर्गिक संख्येमध्ये येतात. त्यानंतर आहे समसंख्या. समसंख्येला इंग्रजीमध्ये इव्हन नंबर देखील म्हटले जाते. इव्हन नंबर म्हणजे समसंख्या, इव्हन नंबर. तर बघा इथे आपण काय लिहिलेलं आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 2 4 6 8 असे अंक असतात त्यांना समसंख्या असं म्हटलं जाते. तर फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला एकक स्थानी 4 दिसत आहे, इथे 8 दिसत आहे, इथे 6 दिसते आहे आणि इथे 0. अशा पद्धतीने ज्या संख्येच्या एकक स्थानी तुम्हाला 0 2 4 6 8 अशा संख्या दिसतील त्या संख्येला आपण समसंख्या असे म्हणूया. त्यानंतर विषम संख्या. विषम संख्येला ऑड नंबर्स असं देखील म्हटलं जातं. तर बघा विषम संख्येची काय आहे व्याख्या, तर या ठिकाणी ज्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजे युनिट प्लेसला, कुठे युनिट प्लेसला 1 3 5 7 9 हे महत्वाचे, 1 3 5 7 9 असे अंक असतात त्यांना विषम संख्या किंवा ऑड नंबर असं देखील म्हटलं जातं. तर बघा उदाहरण, या संख्येच्या एकक स्थानी 3 दिसत आहे, इथे तुम्हाला 1 दिसतोय, इथे 7 दिसतंय आणि इथे 5 दिसतंय. म्हणजेच या सगळ्या संख्या विषम संख्या म्हणजेच ऑड नंबर असं म्हटलं जातं. तर आता याच्यातील आपला नेक्स्ट प्रकार आहे मूळ संख्या म्हणजे प्राइम नंबर. तर प्राइम नंबरची व्याख्या काय बघूया. ज्या संख्येला फक्त एक आणि त्याच संख्येने भाग जात असेल तर त्या संख्यांना कुठल्या संख्या म्हटले जाते, मूळ संख्या म्हणजेच प्राइम नंबर असे म्हणतात. 0 आणि 1 या मूळ संख्या नाहीत. 0 आणि 1 या मूळ संख्या नाहीत. तर बघा मग मूळ संख्येची सुरुवात कुठून होते, तर तुम्हाला विचारलं की मूळ संख्येची सुरुवात कोणत्या अंकापासून होते, तर लक्षात ठेवायचं 0 आणि 1 या मूळ संख्या नाही. तर 2 3 5 7 म्हणजे ज्या संख्यांना फक्त एक आणि तीच संख्या याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही संख्येने भाग जात नाही त्या संख्यांना मूळ संख्या म्हणजेच प्राइम नंबर असं म्हटलं जातं. त्यानंतर आपला नेक्स्ट संख्येचा प्रकार आहे पूर्ण संख्या, ज्यालाच आपण इंग्रजीमध्ये होल नंबर्स असं म्हणतो. तर बघा या ठिकाणी व्याख्या काय आहे, शून्य आणि नैसर्गिक संख्या. शून्य आणि नैसर्गिक संख्या. तर आता तुम्हाला माहिती पाहिजे नैसर्गिक संख्या म्हणजे काय, तर 1 पासून अनंत पर्यंतच्या संख्यांना आपण नैसर्गिक म्हणत असतो. तर पूर्ण संख्येमध्ये फक्त शून्य ऍड झालेला आहे, शून्य म्हणजे 0 ऍड झालेला आहे. तर शून्यापासून ते अनंतापर्यंत ज्या संख्या येतात त्यांना पूर्ण संख्या असं म्हणतात. पूर्ण संख्या इंग्रजीतील W या अक्षराने दर्शवितात. पूर्ण संख्यामध्ये अपूर्णांक आणि दशांशचा समावेश होत नाही. तर या ठिकाणी लक्षात ठेवण्याचं आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये अपूर्णांक आणि दशांश या ज्या संख्यांचा प्रकार आहे त्याचा समावेश पूर्ण संख्यामध्ये होत नाही. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये 100 168 आणि 5367 अशा कुठल्याही संख्या म्हणजेच पूर्ण संख्या असतात. त्यानंतर त्रिकोणी संख्या. तर आता या त्रिकोणी संख्या काय आहेत, ज्यालाच आपण म्हणतो ट्रायंग्युलर नंबर. तर त्याची व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे, ज्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकाराच्या निमपटीस म्हणजे दोन नैसर्गिक संख्यांचा जो गुणाकार येतो आणि त्याला डिवायडेड बाय 2
जे काही उत्तर मिळतं त्याला त्रिकोणी संख्या असं म्हटलं जातं. तर बघा, पहिली त्रिकोणी संख्या म्हणजे आता पहिली म्हटलं की दोन क्रमवार संख्यांचा गुणाकार पहिली, त्याच्यानंतर दुसरी क्रमवार संख्या दुसरी आणि त्याला भागेला 2 म्हणजे 2 एक 2 भागेला 2 म्हणजे पहिली क्रमवार संख्या 1. त्यानंतर दुसरी त्रिकोणी संख्या. तर बघा या ठिकाणी 2 क्रमवार 2 नंतर 3 आणि भागेला 2 म्हणजे 3 दुणे 6 भागेला 2 म्हणजे 3. अशा पद्धतीने ज्या संख्या येतात आणि याला जर आपल्याला डॉटच्या स्वरूपात दाखवायचं आहे तर फर्स्ट त्रिकोणी स्वरूपात बघा या स्वरूपात ज्या संख्या येतात त्याला त्रिकोणी संख्या असे म्हटले जाते. तर अशा पद्धतीने हा या ठिकाणी एक त्रिकोण तयार होतो तर त्या संख्यांना त्रिकोणी संख्या असं म्हटलं जातं. तर परीक्षेमध्ये आपल्याला उदाहरणं येतात की दिलेल्या संख्यांच्या त्रिकोणी संख्या काढा किंवा पाया दिला असेल तर त्रिकोणी संख्या, जर त्रिकोणी संख्या दिली असेल तर त्याचा पाया कसा काढायचा ते आपण आपल्या नेक्स्ट याच्यामध्ये समजावून घेणार आहोत. ओके. त्यानंतर आपला नेक्स्ट प्रकार आहे संयुक्त संख्या, ज्यालाच आपण म्हणतो कंपोजिट नंबर्स. तर बघा या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे, ज्या संख्येला एक व तीच संख्या याच्या व्यतिरिक्त इतरही काही संख्यांनी निशेष म्हणजे काय तर शेष उरत नाही, 0 उरतो. तर त्या संख्येला किंवा एक व तीच संख्या सोडून म्हणजे एक व तीच संख्या सोडून इतरही काही संख्या त्याच्या विभाजक असतात म्हणजे त्यांना भाग जातो. तर त्या संख्येला आपण संयुक्त संख्या असं म्हणतो. थोडक्यात मूळ संख्या सोडून, आता तुम्हाला माहिती आहे मूळ संख्या आपण बघितलेल्या आहेत, तर मूळ संख्या सोडून इतर सर्व संख्या या नैसर्गिक म्हणजे इतर सर्व नैसर्गिक संख्या म्हणजे संयुक्त संख्या होय. संयुक्त संख्या 0 आणि 1 बघा लक्ष द्या, 0 आणि 1 या संख्या मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही. म्हणजे संयुक्त संख्या या 2 पासून आपण म्हणू शकतो. तर आता बघूया आपण परिमेय संख्या म्हणजेच काय, तर ज्याला इंग्रजीमध्ये रॅशनल नंबर असं म्हटलं जातं. तर बघा इथे व्याख्या आहे, जेव्हा एखादी संख्या p भागेला q म्हणजे p इज नॉट इक्वल टू 0 या स्वरूपात व्यक्त केली जाते म्हणजे जेथे q हा छेद कधीही शून्य नसतो. म्हणजे एखादी संख्या जर आपल्याला दिली असेल आणि त्याला भागेला 0 कधीच नसते त्या संख्येला, आणि तसेच शून्यासहित सर्व धन आणि ऋण संख्या या परिमेय संख्या असतात. हा संच q ने दर्शविला जातो. आता जसं मी तुम्हाला सांगणार होते की p/q जिथे q हा कधीच 0 नसतो. म्हणजे एखादी संख्या समजा 4/5 तर 4/0 हा कधीच होत नाही. म्हणजे जर तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये जर याचं उत्तर काढून बघाल तर तुम्हाला या ठिकाणी एक तर एरर येणार किंवा डज नॉट एक्झिस्ट म्हणजे जे व्यक्त करू शकत नाही, जे उत्तर काढू शकत नाही. तर इथे या स्वरूपात q इज नॉट इक्वल टू 0 असतो. ओके. त्यानंतर परिमेय संख्येला दशांश स्वरूपात पूर्ण भाग जात असतो. दशांश म्हणजे जेव्हा आपण त्याला भागतो तर दशांश दिल्यानंतर पूर्ण भाग जातो, निशेष भाग जातो. या संख्येचे वर्गमूळ सुद्धा निघते. समजा अशी एखादी संख्या असेल तर तुम्हाला याचं वर्गमूळ देखील काढता येतं. म्हणजेच वर्गमुळात 25 ही संख्या कशी झाली तर ती परिमेय संख्या झाली. त्यानंतर भागाकार केल्यावर उत्तर पूर्णांकात किंवा आवर्ती स्वरूपात येते. आता आवर्ती म्हणजे काय? ओके. अपूर्णांक म्हणजे तुम्हाला माहिती आहे की जे अंक पूर्ण नसतात त्यांना आपण काय म्हणतो अपूर्णांक. आवर्ती म्हणजे दशांश नंतर एकच अंक हा रिपीट होत असतो त्याला आवर्ती म्हणतात. ओके. आणि ती संख्या
परिमेय संख्या असते. तिला सुद्धा आवर्तीला परिमेय असं म्हटलं जातं. परिमेय संख्यांच्या छेदात पाय किंवा 0 येत नाही, जे आताच मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन केलंय. फॉर एक्झाम्पल 25/5 म्हणजेच किती मिळाले आपल्याला? ही पूर्णांक संख्या मिळाली. म्हणजेच काय? तर ही पूर्णांक परिमेय देखील आहे. परिमेय देखील आहे. त्यानंतर हा पूर्णांक जेव्हा आपण त्याचं उत्तर काढलं तर ते आपल्याला दशांश स्थळामध्ये मिळालेलं आहे, म्हणजे त्याला डेसिमल म्हणूया. तर तो देखील दशांश अपूर्णांक हा परिमेय संख्या आहे. परिमेय संख्या. ठीक आहे, परिमेय संख्या. त्यानंतर बघा या ठिकाणी 1/3 केल्यावर तुम्हाला 0.3333 असं मिळत आहे. म्हणजेच काय झालं? हा 0.3 याच्या डोक्यावरती एक बिंदू लावला, त्याचा अर्थ काय होतो की तो आवर्ती दशांश आहे. म्हणजेच 0 नंतर 3 हा रिपीट होत आहे. याचाच अर्थ काय? तर आवर्ती दशांश सुद्धा ही परिमेय संख्या असते. परीक्षेमध्ये आपल्याला असे उदाहरण दिले असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला काही संख्यांचा संच दिला असतो किंवा काही उदाहरणे दिली असतात आणि त्याच्यावरून तुम्हाला परिमेय संख्या कोणती हे ओळखायचे असते. तर आपण ते उदाहरणे बघणारच आहोत. तर आता आपण अपरिमेय संख्या, ज्याला इरॅशनल नंबर म्हटलं जातं, अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या ज्याला इंग्रजीमध्ये इरॅशनल नंबर असे म्हटले जाते. अपरिमेय संख्या ज्याला इरॅशनल नंबर. तर बघा, ज्या संख्यांचे उत्तर अंकगणितीय पद्धतीने काढणे शक्य नसते, मात्र लॉग टेबल किंवा कॅल्क्युलेटरच्या मदतीने आपण ते काढू शकतो, या संख्यांचा संच पी या अक्षराने दर्शवतात. कोणत्या अक्षराने? पी. तर बघा या ठिकाणी तुम्हाला वर्गमुळात 7, वर्गमुळात 10, वर्गमुळात 11, तर या ज्या संख्या असतात या संख्यांचे वर्गमूळ तुम्ही अंकगणितीय पद्धतीने काढणे शक्य नाही. त्यासाठी तुम्ही लॉग टेबल वापरता किंवा कॅल्क्युलेटर. तर आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळत असते. तर या संख्यांना अपरिमेय संख्या असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे वास्तव संख्या. वास्तव संख्या ज्याला इंग्रजीमध्ये रियल नंबर असं म्हणतात. तर बघा इथे आपल्याला व्याख्या दिलेली आहे. परिमेय आणि अपरिमेय संख्यांचा संच म्हणजेच वास्तव संख्या होय. हा संच आर या अक्षराने दर्शवतात. तर बघा मी तुम्हाला याच्या अगोदरच सांगितलं होतं की परिमेय आणि अपरिमेय म्हणजे काय. तर आता या दोन्ही संख्यांचा संच मिळून जो नवीन संच तयार होतो त्याला आपण वास्तव संख्या किंवा रियल नंबर्स असं म्हणतो. तर या ठिकाणी आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत. ही सर्व उदाहरणे रियल नंबर म्हणजे वास्तव संख्येमध्ये मोडतात. त्यानंतर अवास्तव संख्या म्हणजे ज्याला आपण इमॅजिनरी नंबर देखील असं म्हणतो. तर याची काय व्याख्या आहे? ज्या संख्यांचे उत्तर अंकगणितीय पद्धतीने तसेच लॉग टेबल आणि कॅल्क्युलेटरच्या मदतीने आपण काढूच शकत नाही त्या संख्यांना अवास्तव संख्या असं म्हणतो. त्यानंतर आहे विरुद्ध संख्या, ज्यालाच आपण इंग्रजीमध्ये अपोजिट नंबर्स असं म्हणतो. तर बघा परस्पर विरुद्ध चिन्ह असणाऱ्या समान किमतीच्या संख्या म्हणजे विरुद्ध संख्या होय, ज्याची बेरीज 0 येते. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला ज्या संख्या, फॉर एक्झाम्पल आपण 9 घेऊया. आता या ठिकाणी 9च्या ठिकाणी प्लस चिन्ह आहे. हिची परस्पर विरुद्ध आणि सारख्याच किमतीची संख्या म्हणजे पण चिन्ह वेगळं म्हणजेच 9. तर यांचं उत्तर जर काढलं तर आपल्याला या ठिकाणी 0 येतो. म्हणजेच +9 -9 किती आले? 0. तर अशा ज्या संख्या असतात त्या संख्यांना विरुद्ध संख्या असं म्हटलं जातं. त्यानंतर पूर्णांक संख्या, ज्याला इंग्रजीमध्ये
इंटिजर्स असं म्हणतात आणि इंटिजर्स कॅपिटल झेड या अक्षराने दर्शविले जातात. तर या संचामध्ये शून्यासहित सर्व धन आणि ऋण संख्यांचा समावेश असतो. ठीक आहे. पूर्णांकामध्ये सर्व धन, जर आपण संख्या रेषेवर जर अशी ही संख्या जर दर्शविली तर तुम्हाला माहिती आहे संख्या रेषेच्या मधोमध हा शून्य येतो आणि या साईडला सर्व धन पूर्णांक येतात आणि या साईडला सर्व ऋण पूर्णांक असे हे अनंतापर्यंत आणि हे मायनस अनंतापर्यंत येत असतात. तर यांना पूर्णांक संख्या असं म्हटलं जाते. त्यातला प्रकार आहे अपूर्णांक संख्या, ज्याला इंग्रजीमध्ये फ्रॅक्शन्स असं म्हणतात. बघा, एका सिंपल शब्दामध्ये त्याची व्याख्या दिलेली आहे. ज्या संख्येची किंमत पूर्ण नसते तिला अपूर्णांक असे म्हणतात. म्हणजे जिची किंमत ही पूर्ण राहत नाही. फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला मी म्हटलं की 4/5, तर याचं जर उत्तर काढलं तर आपल्याला ते अपूर्ण मिळतं. म्हणजेच असा अंक जो पूर्ण नसतो. समजा जर याला मी असं लिहिलं तर हा पूर्ण अंक झाला. ठीक आहे. परंतु हा 5 पैकी 4 भाग म्हणजे अपूर्ण असा अंक होय, ज्यालाच आपण म्हणतो अपूर्णांक. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला मूळ संख्येवर आधारित महत्त्वाच्या प्रश्नावली म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला मूळ संख्येवर अशा पद्धतीने प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असते. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी एक रेडीमेड तुमच्यासाठी इन्फॉर्मेशन आहे. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. तर आपण ते थोडं समजावून घेऊया. तर बघा, 1 ते 10 पर्यंत एकूण किती मूळ संख्या दिलेली आहे त्यांनी. तर असा प्रश्न येतो आपल्याला की 1 ते 10 पर्यंत एकूण मूळ संख्या किती. तर एकूण मूळ संख्या आहे 4. एकूण मूळ संख्या 4. तर त्या कुठल्या कुठल्या? 2, 3, 5 आणि 7. त्यानंतर 11 ते 20 पर्यंत मूळ संख्या 11, 13, 17 आणि 19. म्हणजेच किती झाल्या टोटल 4. त्यानंतर 21 ते 30 पर्यंत मूळ संख्या किती आहे? 23 आणि 29. म्हणजे टोटल झाल्या 2. त्यानंतर 31 ते 40 पर्यंत किती मूळ संख्या आहे? तर तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा परत 2 मूळ संख्या दिसत आहेत. त्यानंतर 41 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहे? तर 41, 43, 47 म्हणजे टोटल झाल्या 3. त्यानंतर 50, 51 ते 60 पर्यंत मूळ संख्या किती आहे? तर या ठिकाणी तुम्हाला मूळ संख्या दिसत आहे 2. त्यानंतर 61 ते 70 पर्यंत किती मूळ संख्या झाल्या? 2च आहे. अगेन 71 ते 80 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? तर या ठिकाणी तुम्हाला 3 मूळ संख्या दिसत आहे. तर अशा पद्धतीने प्रत्येक ठिकाणच्या 11 ते 20 असू द्या, 21 ते 30 असू द्या, त्या प्रत्येक ठिकाणच्या मूळ संख्या आपल्याला अगदी तोंडपाठ असल्या पाहिजे. आता मूळ संख्येवर आधारित अजून महत्त्वाच्या प्रश्नावली आहे. तर 81 ते 90 पर्यंत एकूण मूळ संख्या आहेत 2, 83 आणि 89. 91 ते 100 पर्यंत मूळ संख्या आहे फक्त एकच, ती म्हणजे 97. त्यानंतर एकमेव समसंख्या हा प्रश्न परीक्षेला विचारलेला आहे की एकमेव समसंख्या सांगा जी मूळ संख्या आहे आणि ती आहे 2. 1 ते 50 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहे? तर त्याचं उत्तर आहे 15. हे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याला मी या ठिकाणी सर्कल करत आहे, तर तुम्ही देखील ते नोट करू शकता. त्यानंतर 1 ते 100 टोटल मूळ संख्या 25 आहे. 1 ते 25 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज ही 100 होत असते. त्यानंतर 20 ते 40 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची बेरीज ही 120. तर हे या ठिकाणी जे आपण गोल केलेले आहे हे सर्व आपल्याला परीक्षेत विचारले जाण्याची शक्यता असते. परत या ठिकाणी 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज ही 1060. तर हे जे प्रश्न आहे हे अगदी आपल्याला तोंडपाठच हवे. त्यानंतर 20 ते 40 पर्यंतच्या अशा कोणत्या मूळ संख्या आहे ज्यांच्या अंकाची अदलाबदल केली असता
पुन्हा मूळ संख्या मिळते. तर बघा 20 ते 40, 23, 29, 31 आणि 37, परंतु अदलाबदल करून येणाऱ्या संख्या फक्त दोनच आहेत. तर त्याच्यातली आहे 31. 31 ला जर अदलाबदल केली तर तुम्हाला या ठिकाणी 13 मिळते आणि 37 ला जर अदलाबदल केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी 73 मिळते. म्हणजे फक्त या पाड्याच्या दरम्यान दोनच अशा मूळ संख्या आहेत. त्यानंतर 40 ते 60 दरम्यान किती मूळ संख्या आहेत ज्याची अदलाबदल केली असता परत आपल्याला मूळ संख्या मिळते. तर काहीच म्हणजे शून्य मूळ संख्या आहे, कारण मूळ संख्या या असतात व याची अदलाबदल केल्यावर आपल्याला मूळ संख्या मिळत नाही. तर लक्षात ठेवा की 40 ते 60 दरम्यान एकही मूळ संख्या नाही ज्याची अदलाबदल केल्यावर परत तीच मूळ संख्या मिळेल. त्यानंतर 70 ते 90 पर्यंत अशा एकूण किती मूळ संख्या आहे ज्याची अदलाबदल केली असता पुन्हा तुम्हाला मूळ संख्याच मिळेल. तर अशा एकूण 3 मूळ संख्या आहे ज्यांची अदलाबदल केली असता तुम्हाला परत मूळ संख्या जर 71 केलं तर 17 मिळते, 73 केलं तर 37 आणि 79 केलं तर तुम्हाला 97 मिळते. म्हणजे एकूण 3 मूळ संख्या या ठिकाणी, एकूण 3 मूळ संख्या या ठिकाणी 0 आहे आणि त्या ठिकाणी किती होत्या परत 2 मूळ संख्या. त्यानंतर प्रश्न असाही येऊ शकतो की 1 पासून 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या किती जोड्या आहेत. तर बघा डायरेक्टली तुम्हाला 8 जोड्या आहेत हे लक्षात ठेवायचं आहे आणि त्या कोणत्या कोणत्या आहेत. तर 3 5 5 7 11 13 17 19 20 29 31 41 43 59 61 आणि 71 आणि 73 अशा एकूण जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. तर आता आपण बघूया परीक्षेला आलेली उदाहरणे. जसं आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात की तर आता आपण बघूया परीक्षेवर आधारित म्हणजे परीक्षेमध्ये संख्येवर आधारित कशा पद्धतीने उदाहरणे विचारली जातात. तर तुम्हाला काही संख्या दिलेल्या असतात आणि या संख्यापैकी तुम्हाला टोटल नैसर्गिक सम आणि विषम संख्या किती आहेत असं परीक्षेला विचारलं जातं. तर बघा या ठिकाणी आपल्याजवळ सूत्र आहे. तर एकूण नैसर्गिक संख्या जर आपल्याला काढायच्या असेल तर तुमच्यासाठी सूत्र आहे शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1. म्हणजेच काय शॉर्ट मध्ये मी या ठिकाणी लिहिते आहे शेवटची संख्या मायनस पहिली संख्या, शेवटची संख्या मायनस पहिली संख्या आणि त्याला प्लस 1 हे झालं सूत्र. त्यानंतर जर आपल्याला एकूण सम संख्या काढायच्या असेल तर आपल्याला काय करायचं आहे, जी एकूण नैसर्गिक संख्या मिळते म्हणजे त्याला आपण n म्हणतो, त्या n बाय n ला 2 ने डिवाइड केलं तर आपल्याला एकूण सम संख्या मिळतात. आणि जर विषम संख्या जर आपल्याला पाहिजे असतील विषम संख्या तर तिथे देखील आपल्याला n बाय 2 करून उत्तर काढायचं असते. तर याच्यावर आधारित आपण एक एक्झाम्पल सोडून घेऊया. तर बघा या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की 21 ते 76 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक सम व विषम संख्या किती. तर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे की एकूण नैसर्गिक संख्या जर काढायच्या असतील तर आपल्याला शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1. तर या ठिकाणी शेवटची संख्या आहे 76 म्हणजे 76 मायनस 11 11 प्लस 1. तर या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळतं 56. सिम्पली कॅल्क्युलेशन केल्यावरती आपल्याला उत्तर मिळतं 56. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काढायचं आहे एकूण समसंख्या. तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे n भागीला 2. n म्हणजेच काय तर नैसर्गिक संख्या, त्या किती मिळाल्या आपल्याला 56. तर आता 56 भागीला 2 म्हणजेच एकूण समसंख्या मिळाल्या तुम्हाला 28. त्यानंतर परत जर आपल्याला एकूण समसंख्या च्या नंतर एकूण विषम संख्या जर विचारला असेल तर सेम फॉर्म्युला आहे n बाय 2 म्हणजे एकूण नैसर्गिक संख्या भागीला 2. एकूण नैसर्गिक संख्या होते आपल्या 56 आणि त्याला डिवाइड 2 केल्यावर मिळाले आपल्याला 28.
परत तुम्हाला एक उदाहरण समजावून सांगते. तर या ठिकाणी 100 ते 200 पर्यंतच्या तुम्हाला एकूण नैसर्गिक सम आणि विषम विचारलेले आहे. तर आपला सेम फॉर्म्युला त्या ठिकाणी आपण अप्लाय करणार आहोत. एकूण नैसर्गिक संख्या, तर सूत्र माहिती आहे तुम्हाला, शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1. शेवटची संख्या आहे 200 मायनस 100 अधिक 1 म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मिळाले आहे 101. म्हणजे ही झाली तुमची n = 101. म्हणजे नैसर्गिक संख्या, एकूण नैसर्गिक संख्या या ठिकाणी आपल्याला 101 मिळालेली आहे. त्यानंतर तुम्हाला एकूण समसंख्या विचारलेल्या आहे. फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला n/2. म्हणजेच काय, तर हे जे n आले 101 आले, या 101 ला भागीला 2 केल्यावरती आपल्याला 50 मिळालेले आहे. परंतु या ठिकाणी लक्ष द्यायचं, कारण 50 भागल्यावर 101 ला 2 ने भागल्यावर आपल्याला भागाकारात 50 मिळालं आणि शिल्लक म्हणजेच आपली बाकी किती आली होती 1. शिल्लक जो 1 उरला होता, तर या ठिकाणी 50 अधिक हा शिल्लक 1 म्हणजेच किती झाले 51. तर हा वरील संख्या सम आहे. आता वरील म्हणजे 100 आणि 200 या संख्या सम आहे, म्हणून 1 आपण या ठिकाणी मिळवलेला आहे. म्हणजेच काय, तर आपल्याला टोटल सम एकूण समसंख्या किती मिळालेली आहे 51. ओके. त्यानंतर एकूण विषम संख्या, सेम फॉर्म्युला n/2 म्हणजे 101 भागीला 2 50. तर अशा पद्धतीने आपल्याला एकूण नैसर्गिक 101, एकूण सम 51 आणि एकूण विषम 50 अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला एकूण संख्या आपण कॅल्क्युलेट केलेल्या आहे. त्या ठिकाणी परत आपण एक दुसरे एक्झाम्पल समजून घेऊया. 11 ते 45 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक सम आणि विषम किती. तर बघा सेम फॉर्म्युला, शेवटची संख्या मायनस पहिली संख्या प्लस 1. शेवटची संख्या 45 मायनस 11 तुम्हाला मिळाले 34 आणि प्लस तर तुम्हाला मिळाले 35. त्यानंतर एकूण समसंख्या, तर तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. एकूण समसंख्या काढायच्या असेल तर n/2 आपण त्या ठिकाणी फॉर्म्युला लावत असतो. n होतं तुमचं 35 भागीला 2, तर तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे 17. आणि भागाकार केल्यानंतर जी बाकी उरली म्हणजे शिल्लक 1 उरला, तर तो कुठे मिळवायचा आहे, एकूण विषम संख्येमध्ये हा 1 मिळवला. तर आपल्याला एकूण विषम संख्या मिळालेली आहे 18. आता वरील संख्या म्हणजे कुठल्या संख्या, 11 आणि 45 या संख्या कशा आहे, विषम आहे. म्हणून विषम संख्या आहे म्हणून 1 आपण इथे मिळवलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला एकूण विषम आणि एकूण नैसर्गिक संख्या या ठिकाणी आपण अशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलेली आहे. तर आता या ठिकाणी आपण एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. तसं आता आपण घेऊया 25 ते 100 पर्यंतच्या एकूण नैसर्गिक सम आणि विषम संख्या किती. तर परत एक एक्झाम्पल या ठिकाणी आपण घेऊया की 25 ते 100 पर्यंतच्या तुम्हाला एकूण नैसर्गिक सम व विषम. तर सुरुवातीला आपण काढणार आहोत एकूण नैसर्गिक संख्या. तर तुम्हाला सूत्र माहिती आहे. काय आहे सूत्र आहे आपलं, शेवटची संख्या म्हणजे 100 मायनस पहिली संख्या म्हणजे 25 किती आले आपले 75 आणि प्लस 1 म्हणजेच किती मिळाली तुम्हाला 76. तर एकूण नैसर्गिक संख्या तुम्हाला मिळालेली आहे 76. त्यानंतर एकूण सम संख्या. तर या ठिकाणी तुमच्या जवळ एक फॉर्म्युला आहे n/2. तर या ठिकाणी n म्हणजे आहे 76 भागीला 2.
तर तुम्हाला भागाकार केल्यावरती आपण अशा पद्धतीने भाग देत असतो. 76 भागेला 2 म्हणजे 2 6 उरला 1 परत 6 2 16 म्हणजे किती उत्तर आले तुमचं 38. तर या ठिकाणी एकूण समसंख्या आपल्याला 38 मिळालेल्या आहे का? तर आपण बघूया. त्यानंतर आपल्याला एकूण विषम संख्या विचारलेली आहे. तर विषम साठी सुद्धा हाच फॉर्म्युला आहे. 25 ते 100 च्या दरम्यान विषम संख्या सेम फॉर्म्युला. n म्हणजे आपले 76 आहे आणि त्याला डिवाइडेड बाय 2 म्हणजे 38. आता सांगण्याचं काय तात्पर्य आहे, या ठिकाणी दिलेल्या संख्या एक समसंख्या आहे आणि एक विषम संख्या आहे. म्हणून या ठिकाणी दोन्ही संख्या सारख्या नाही, एक सम आहे एक विषम आहे. म्हणून सम आणि विषम संख्या ज्या आपण उत्तराद्वारे फॉर्म्युल्याद्वारे काढलेल्या आहेत त्या सारख्या मिळत आहेत. म्हणजे इथे विषमही 38 मिळाल्या आणि समही 38 मिळाल्या. या दोन्ही वेगळे आहे, एक सम आहे एक विषम आहे. तर या ठिकाणी तुम्हाला असं हे रिलेशन लक्षात ठेवायचं आहे. जर एक सम असेल ना एक विषम असेल तर आपल्याला दोन्ही संख्या सारख्या मिळत असतात. ओके, दुसरं एक एक्झाम्पल बघूया. आता आपण एक अजून परत एक्झाम्पल पाहूया. या ठिकाणी ही विषम आहे ही सम आहे. म्हणजे नैसर्गिक सम आणि विषम संख्या आपल्याला सारख्याच मिळेल. आता आपण एक 28 ते 64 एक एक्झाम्पल पाहूया. 28 ते 64 28 ते 64. तर बघा या ठिकाणी आपल्याला दोन्ही संख्या कशा आहे, या सम आहे, दोन्ही सम आहे. तर पहिल्यांदाच आपण ओळखून घ्यायचं की सम आहे की विषम आहे किंवा दोन्हीही वेगवेगळ्या आहेत. तर आता एकूण नैसर्गिक संख्या, एकूण नैसर्गिक संख्या काय फॉर्म्युला तुमचा, शेवटची संख्या मायनस पहिली संख्या आणि प्लस 1. तर या ठिकाणी किती उत्तर मिळालेलं आहे आपल्याला. तर आपण असं करतो की 14तून 8 गेले 6 आणि इथे 5तून 2 गेले 3 आणि प्लस 1 म्हणजे 37 या टोटल नैसर्गिक संख्या तुम्हाला मिळालेल्या आहेत. 37. त्यानंतर आपल्याला एकूण सम काढायचे आहे. तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे n/2. एकूण संख्या होत्या 37 भागेला 2 किती येतं, 2 1 उरला 2 16 म्हणजे 1 मिनिट 28 ते 64 ना. 28 ते 64. तर या ठिकाणी तुम्हाला उत्तर मिळेल एकूण नैसर्गिक संख्या. तर तुमच्याकडे फॉर्म्युला आहे पहिली शेवटची संख्या मायनस पहिली संख्या 64 मायनस 28 प्लस 1. तर या ठिकाणी तुम्हाला टोटल उत्तर मिळालेलं आहे. इथे पहिल्यांदा वजाबाकी करायची आहे. 14तून 8 गेले 6 राहिले आणि या ठिकाणी 5तून 2 गेले 3 राहिले प्लस 1 म्हणजे तुम्हाला एकूण नैसर्गिक संख्या मिळालेली आहे 37. ओके, आता एकूण पहिल्यांदा आपण विषम संख्या काढूया. कारण या समसंख्या आहेत, हे लक्षात घ्यायचे तुम्हाला. या समसंख्या आहेत म्हणून प्रथम आपण विषम संख्या काढूया. विषम संख्या फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे n भागेला 2. n आहे तुमचं 37 भागेला 2. तर या ठिकाणी आपण भागाकार अशा पद्धतीने करत असतो 37 भागेला 2. 2 1 2 इथे उरला 1 इथे 7
आणि मग कितीचा भाग दिला 2×8 = 16 म्हणजे उरला 1 म्हणजे शिल्लक वर उरलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला 18 या विषम संख्या मिळालेली आहे. 18 विषम. आता सम डायरेक्ट आपण काढू सम संख्या. तर तुम्हाला माहिती आहे n/2 आपल्याला 18 मिळालेला आहे. याच्यामध्ये जर सिंपली आपण 1 मिळवला तर आपल्याला 19 अशा पद्धतीने या समसंख्या मिळतात. तर आता इथे 1 का मिळवला मी? कारण वरील संख्या या दोन्ही पण सम आहेत. या संख्या सम आहेत म्हणून n/2 मध्ये +1 समसंख्येमध्ये मी केलेला आहे. आता आपण अजून एक उदाहरण घेऊया. समजा 45 ते 94. 45 ते 94. 45 45 ते 94. तर आपल्याला या ठिकाणी परत एकूण नैसर्गिक संख्या, एकूण विषम संख्या आणि एकूण समसंख्या. तर पहिले तुम्हाला पाहायचं आहे की या ठिकाणी ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या कशा आहेत. तर या ठिकाणी ज्या संख्या दिलेल्या आहेत एक विषम संख्या आहे आणि दुसरी समसंख्या आहे. म्हणजेच काय तर तुमचा सम आणि विषम या सारख्या यायला पाहिजे. एकूण सम एकूण विषम. परंतु त्याच्या अगोदर तुम्हाला एकूण नैसर्गिक संख्या काढावं लागेल. तर तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. शेवटची संख्या 94 मायनस पहिली संख्या म्हणजेच 45. तर आता इथून मायनस तर आहे +1 विसरायचं नाही. तर इथे किती आलं? 14 तून 5 गेले 9, 8 तून 4 गेले 4. तर 49 अधिक 50 या ठिकाणी आपल्याला एकूण नॅचरल नंबर मिळालेले आहे. त्यानंतर एकूण समसंख्या n/2 म्हणजे 50/2 म्हणजे 25 मिळालेले आहे. आणि एकूण समसंख्या देखील या 25च आहे. म्हणजेच काय तर एक जर एक विषम असेल आणि दुसरी सम असेल तर तुम्हाला सम आणि विषम संख्यांचा जो अंक असतो म्हणजे टोटल नंबर हा सारखा मिळत असतो. तर आता या ठिकाणी तुम्हाला तर आता आपण बघूया एकूण नैसर्गिक सम विषम व त्यांची बेरीज कशी काढायची. बेरीज कशी काढायची ते बघूया. तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला फॉर्म्युला आहे की जर आपल्याला एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची असेल, एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची असेल तर तुमच्याकडे सूत्र आहे पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागेला 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. तर या ठिकाणी आपल्याला बेरीज काढायची आहे. नैसर्गिक सम व विषम संख्यांची बेरीज काढणे. बेरीज या ठिकाणी काढायची आहे. तर त्यासाठी आपल्याला सूत्र माहिती पाहिजे. तर सूत्र आहे जर नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायची आपल्याला, नैसर्गिक संख्यांची बेरीज, तर तुमच्याकडे फॉर्म्युला आहे पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागेला 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागेला 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या. तर आपल्याला या फॉर्म्युलाचा आधार घेऊन
एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज काढू शकतो. त्यानंतर एकूण सम संख्यांची बेरीज, एकूण समसंख्यांची बेरीज. तर तुमच्याकडे फॉर्म्युला असतो की पहिली सम संख्या अधिक शेवटची सम संख्या भागेला 2 गुणेला एकूण सम संख्या. तर बघा, हे झालं सूत्र. एकूण सम संख्यांची बेरीज काढायचं. पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागेला 2 गुणेला एकूण सम संख्या. आता एक तिसरा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. जर एकूण विषम संख्यांची बेरीज काढायची असेल तर फॉर्म्युला काय आहे? पहिली विषम, आता हा विषमचा फॉर्म्युला आहे, तर फॉर्म्युला येईल पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या डिवाइडेड बाय 2 गुणेला एकूण विषम संख्या. तर बघा, आता आपण या ठिकाणी एकूण नैसर्गिक सम आणि विषम संख्येची बेरीज काढणार आहोत. तर हे 3 सूत्र तुम्हाला तोंडपाठ असणे आवश्यक आहे. पहिलं सूत्र काय आहे? जर तुम्हाला नैसर्गिक संख्यांची बेरीज विचारली असेल तर काय आहे फॉर्म्युला? पहिली नैसर्गिक संख्या अधिक शेवटची नैसर्गिक संख्या भागेला 2 गुणेला एकूण नैसर्गिक संख्या. त्यानंतर एकूण समसंख्यांची जर बेरीज काढायची असेल तर इथे तुम्हाला पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागेला 2 गुणेला एकूण समसंख्या हे सूत्र लावावं लागेल. त्यानंतर जर तुम्हाला एकूण विषम संख्यांची बेरीज विचारली असेल तर या ठिकाणी पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागेला 2 गुणेला एकूण विषम संख्या हा फॉर्म्युला लावावा लागेल. तर आपण आता हे एका उदाहरणाच्या माध्यमातून बघूया. तर बघा, या ठिकाणी आपल्याला 21 ते 76 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक सम विषम संख्यांची बेरीज किती विचारलेला आहे. तो तुम्हाला माहिती होता फॉर्म्युला पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागेला 2 आणि गुणेला एकूण नैसर्गिक संख्या, असा तो त्या ठिकाणी फॉर्म्युला होता. तर बघा, या ठिकाणी 21 अधिक 76 किती झाले? 6 अधिक 1 या ठिकाणी लिहिते आहे मी. 21 अधिक 76 6 आणि 1 7, त्यानंतर 7 आणि 2 9 आणि भागेला 2. आणि या ठिकाणी आपल्याला एकूण नैसर्गिक संख्या काढायच्या आहे. तर आता एकूण नैसर्गिक संख्या तुम्हाला माहिती आहे कशा काढायच्या. तर काय फॉर्म्युला होता? शेवटची नैसर्गिक संख्या 76 मायनस पहिली नैसर्गिक संख्या 21 आणि +1 असा तुमचा तो फॉर्म्युला होता एकूण नैसर्गिक संख्या काढण्याचा. तर कसं करूया? या ठिकाणी किती उरेल? 6 तून 1 गेले 5, 7 2 गेले 5, त्यानंतर +1 म्हणजे 56. तर तुम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे, या ठिकाणी एकूण नैसर्गिक संख्या मिळालेली आहे 56. तर या ठिकाणी लिहित आहे मी 76 + 21 डिवाइडेड बाय 2. एकूण नैसर्गिक संख्या आहे 56. तर आता याचा आपल्याला सॉल्व करायचा आहे. किती आहे? 6 आणि 1 7, 7 आणि 2 9 भागेला 2 गुणेला 56. तर या ठिकाणी भाग जातो, 2 1 2 28 दुने 56. तर या ठिकाणी 97 गुणेला तुमचे 28 आलेले आहे. तर तुमचं उत्तर आहे 2716. तर या ठिकाणी आता परत आपण बघूया की टोटल म्हणजे सर्व समसंख्यांची बेरीज कशी काढायची. तर या ठिकाणी आपल्याला ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या आहे 21 ते 76. तर पहिल्यांदा तुम्हाला आपला फॉर्म्युला माहिती आहे की फॉर्म्युला काय आहे?
तर फॉर्म्युला आहे आपला पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागेला 2 गुणेला एकूण समसंख्या. तर आता या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला एकूण समसंख्या काढाव्या लागतील. तर तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी आपल्याला टोटल नैसर्गिक संख्या मिळालेल्या होत्या 56. तर फॉर्म्युला कुठला आपला n/2. तर n/2 म्हणजे 56 भागेला 2 तुम्हाला 28 मिळालेलं आहे. तर आता आपल्याला बेरीज काढायची आहे. काय काढायची आहे? बेरीज. तर तुम्हाला सूत्र माहिती आहे. पहिली समसंख्या ती या ठिकाणी झाली 22 अधिक शेवटची समसंख्या ती झाली 76 आणि भागीला 2. तर आणि एकूण समसंख्या किती होत्या? 28. तर या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेशन केल्यावर मिळेल 6 अधिक 2 8, 7 आणि 2 9, 6 आणि 2 8, 7 आणि 2 9 भागीला 2 गुणेला 28. तर आपण या ठिकाणी भाग देऊ शकतो. बे एक बे 14 दुने 28. ओके. तर 98 इंटू 14 केल्यावरती तुम्हाला हे उत्तर या ठिकाणी मिळेल. तर एकूण समसंख्यांची बेरीज तुम्हाला या ठिकाणी 1086 एवढी मिळालेली आहे. तर याच उदाहरणावरती आपण एकूण विषम संख्यांची बेरीज कशी ते बघूया. तर तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. जर एकूण विषम संख्यांची बेरीज असेल तर काय करतो आपण? पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागेला 2 गुणेला एकूण विषम संख्या. तर या ठिकाणी बघा, तर या ठिकाणी तुम्हाला सर्व विषम संख्या म्हणजे एकूण विषम संख्यांची बेरीज विचारली आहे. तर फॉर्म्युला काय तुमच्याजवळ? पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागीला 2 गुणिला एकूण विषम संख्या. तर बघा या ठिकाणी करत आहे. तर इथे 21. आता तिथे बघा आपल्याला दिलेल्या संख्या कुठल्या होत्या? एक विषम होती, एक सम होती. तर जेव्हा समचं घेतलं तर आपण 22 घेतलं होतं. आता या ठिकाणी विषम पहिली संख्या 21च राहील आणि शेवटची कोणती होईल? ती होईल 75. तर हे तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तर 21 अधिक 75 किती झाले? 5 अधिक 6, 7 आणि 2 9 म्हणजे 96 भागीला 2 गुणेला एकूण विषम संख्या. एकूण विषम संख्या किती आलेल्या होत्या? कारण त्या पण एकूण विषम संख्या सुद्धा आपल्याला 28च मिळेल. कारण या ठिकाणी एक विषम होती, एक सम होती. जर दोन संख्या वेगळ्या असतात तर आपल्याला सम आणि विषम या सारख्याच मिळतात, हे तुम्हाला माहिती आहे. तर या ठिकाणी 28. तर या ठिकाणी आपण गुणाकार करूया. बे 14 दुने 28, 96 गुणेला 14. तर तुम्हाला उत्तर मिळेल. या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 6 चौक 24 चे 4, 5 आले 2, 4 9 36, 6 1 6 आणि 2, 6 6 12, 13 14 4, हातचा 1 3 आणि 1 4, 44 चे 4, परत हातचे 4, 9 1 9, 9 आणि 4, 9 1 9, 9 आणि 4 13. तर 1344 आपल्याला या ठिकाणी एकूण विषम संख्या मिळालेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आज आपण नैसर्गिक संख्यापासून ते पूर्ण विरुद्ध वास्तव अशा सर्व संख्यांचे व्याख्या बघितलेली आहे. तसेच या ठिकाणी जर परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला जर प्रश्न विचारले की एकूण नैसर्गिक सम विषम संख्या कशा काढायच्या तर ते देखील आपण फॉर्म्युलाच्या सहाय्याने या ठिकाणी काढलेला आहे. तर फॉर्म्युला तुम्हाला माहितीच आहे की जर तुम्हाला एकूण नैसर्गिक संख्या काढायच्या असेल तर तुम्ही काय करता, त्या ठिकाणी परत एकदा आपण डिव्हिजन घेत आहोत की शेवटची संख्या मायनस पहिली संख्या भागे अधिक 1 म्हणजे तुम्हाला एकूण नैसर्गिक संख्या मिळतात. आणि जर एकूण नैसर्गिक संख्यांची बेरीज जर विचारली असेल तर फॉर्म्युला काय असतो, तर त्या ठिकाणी तुम्ही काय करता
पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागेला 2 गुणेला एकूण नैसर्गिक संख्या. तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या दोन सूत्रांचा फरक समजून त्या ठिकाणी उत्तर काढायचं आहे. अगदी तसंच समसंख्येचं आहे. समसंख्येमध्ये तुम्ही काय करता, तर समसंख्येमध्ये आपण एकूण नैसर्गिक संख्या भागेला 2 करून उत्तर काढत असतो. आणि जर आपल्याला समची बेरीज विचारली तर तुम्ही काय करता, त्या ठिकाणी पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या भागेला 2 गुणेला एकूण समसंख्या. अशा पद्धतीनेच विषम संख्याचं देखील त्या ठिकाणी आपण सूत्र वापरून कॅल्क्युलेशन करत असतो. तर या ठिकाणी आज आपण दोन्ही प्रकारचे या ठिकाणी उदाहरणे सोडवलेली आहेत. तर आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये अजून याच संख्यावर आधारित, नियमावर आधारित, नैसर्गिक, सम, विषम याच्यावर आधारित अजून महत्त्वाची परीक्षेच्या दृष्टिकोनातून जी उदाहरणे आपल्याला विचारली जातात ती आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर तुमचं या ठिकाणी मी तुम्हाला परत एकदा शुभेच्छा देते. तुम्हाला आपल्या अभ्यासाबद्दल तुम्हाला शुभेच्छा देत आहे आणि या ठिकाणी आपलं हे सेशन संपलं. ओके, थँक्यू.